रंगांधळा या रत्नाकर मतकरी यांच्या गूढ कथासंग्रहातून हेड स्टडी नावाची कथा. राधेकृष्ण समोरच्या खिडकीतून बाहेर पाहत निश्चल बसून असतो. बाहेर काहीही नसते. विशेष म्हणजे लक्षपूर्वक पाहावे असे. रस्ता तोही एका बाजूचा, फारशी वर्दळ नसलेला. झोपेतून उठला की राधे त्या खिडकीशी येऊन बसतो. नुकतेच उजाडलेले असते, मग उन्हे पडू लागतात. ती अधिकाधिक तापतात. दुपार होते. थोड्या वेळाने उन्हे कलतात. हळूहळू संध्याकाळच्या सावल्यांमध्ये मिसळून जातात. सावल्या गडद होतात. अंधारते. रात्र पडते. अंधार उजेडाची ही भरती ओहोटी पाहता पाहता राधेचे डोळे तारवटतात, थकतात. त्यांना झोप नकळत उतरते. राधे पलंगावर अंग टाकतो. पुन्हा सकाळ झाली की नजर खिडकीला चिकटवतो. दिवसचे दिवस हाच क्रम. एकच उद्योग, खिडकीबाहेर पाहण्याचा. क्षणभरही खंड न पडता. खरे तर राधे खिडकीबाहेर तरी कुठे पाहतो? अमुक एका वस्तूवर अशी त्याची नजर ठरलेलीच नसते. तो नुसता शून्यात पाहत असतो. शून्यात किंवा शून्यात देखील नाही. खरे तर तो मनात आतल्या आतच पाहत असतो. खिडकीबाहेर असे उगाच म्हणायचे, पण खरे म्हणजे ते पाहणे नजरेच्याही आत, बाहेरच्या उन्हात नव्हे, तर खोल खोल मनातल्या काळोखात. राधेच्या लेखी आत बाहेर सारे सारखेच आहे. अंधार उजेड दोन्ही एकच आहे. कारण त्याला मुळी कसले भानच राहिलेले नाही. जगाचे नाही, स्वतःचेही नाही. तो आपला नुसता सुन्नपणे बसलेला असतो खिडकीत. पण नेहमीच नाही. कधी कधी या सुन्नपणातही खंड पडतो. राधेच्या मनात तळाशी खोल खोल साठलेल्या काळोखातून कधीतरी काहीतरी वर येऊ लागते. सावकाश, हळूहळू फेसाळत, बुडबुडत. काळ्या चिप्प चिखलाचेच गोळ्यावर गोळे रचून काहीतरी लडबडीत निराकार तयार व्हावे आणि काळ्याशार गाळातून धडपडत वर येऊ लागावे. गुठळ्यांचेच 20-25 बोटांचे पंजे पुढे करून मानगुटीला झोंबू लागावे तसे ते करते. राधेचा सुन्नपणा मग कडाकड फुटून पडतो. उन्हात तापलेल्या त्या सुन्नपणाचे तुकडे तुकडे पडतात आणि मानगुटीवर बसलेल्या त्या काळ्याकुट्ट निराकाराच्या भयाने राधे जीव चालल्यासारखा बोंबलू लागतो. धावा, वाचवा. मला वाचवा. अर्थात हे शब्द असे इतके स्पष्ट कधीच उमटत नाहीत. राधेचे जेव्हा भान गेले, तेव्हाच जणू त्याचे शब्दही हरवले. आता तो आक्रोश करू लागला म्हणजे नुसत्या आरोळ्या ऐकू येतात. शब्द घुसमटल्यासारखे, जीभ तुटल्यासारखे होतात. राधे ओरडतो. बेंबीच्या देठापासून म्हणतात तसे किंचाळतो. पण हे सारे एखादे मुके जनावर काठीने बडवल्यानंतर हंबरेल तसे. त्याचा अर्थ कुणाला समजत नाही. कारणही कळत नाही. काहीही नवीन घडलेले नसताना अचानक हा टाहो सुरू होतो. खिडकीकडे राधे एकाएकीच किंकाळ्या फोडू लागतो. मग मी, नर्स परेरा, वॉर्ड बॉईज सारे धावत जातो. आम्हाला समोर काही दिसत नाही. पण राधेला मात्र जणू आम्हीच दिसत नाही. त्याच्या नजरेसमोर दुसरेच काही घडत असते. भयानक, आक्रीट. त्या अमानुष भीतीपायी त्याचा सारा देह गदगदा हलत असतो. डोळे आता कपाळातून बाहेर पडतील की काय असे वाटण्याइतके तारवटलेले असतात. नळ फुटल्यासारखा घाम अंगभर वाहत असतो. तोंडाला फेस आलेला असतो आणि जीभ एकसारखी दातांखाली सापडत असते. जीवघेण्या भीतीपासून सुटण्यासाठी राधे खोलीभर थैथया नाचत असतो.
अंगावरचे कपडे ओढून ते फाडीत असतो. बिछाण्यावरच्या चादरी खेचत असतो. कपड्याचे बोळे तोंडात कोंबीत असतो. नर्स, वॉर्डबॉईज त्याला पकडून एका जागी बसवण्याचा प्रयत्न करतात, पण तो चौघांनाही आवरत नाही. एकाएकी आला तसाच तो उन्माद ओसरतो आणि गलितगात्र होऊन राधे जमिनीवर अंग टाकतो. भीतीच्या काळ्या वाटेवरून वाहत येऊन पुन्हा एकदा सुन्नपणाच्या किनाऱ्याला लागतो. पण कधीकधी लाटा एकामागून एक येतच राहतात. त्याला आत आत खेचीत राहतात. किनारा दिसेनासा होतो. मग डॉक्टरांना गुंगीचे इंजेक्शन द्यावे लागते. भयाने आक्रसलेला जीव मग गुंगीच्या स्वाधीन होतो. पण नुसत्या एवढ्याच कारणासाठी राधेला या खोलीत एकटे ठेवलेले नाही. सुन्न होऊन स्तब्ध बसणाऱ्या माणसाला जनरल वॉर्डमध्ये ठेवले असते तरी चालले असते. मध्ये मध्ये झटके येणाऱ्या माणसाच्या खोलीतही फार नाही तरी 2-4 लोकांची सोय होऊ शकली असती. पण राधेची गोष्टच वेगळी आहे. त्याच्या खोलीवर पाटी आहे. तिच्यावर लाल रंगात एकच शब्द लिहिलेला आहे. तो शब्द पाहिला की कुणी तिकडे फिरकायला धजत नाही. नर्स परेरा देखील. सोबत वॉचमनला किंवा वॉर्डबॉयला घेतल्याशिवाय त्याच्या खोलीत शिरत नाही. शब्द आहे प्राणघातक. मला त्या शब्दाची विलक्षण खंत वाटते. राधेकृष्णाच्या बाबतीत तो वापरला जावा यासारखे वाईट दुसरे काहीच नाही. राधे माझा अगदी जीवश्य कंठस्थ मित्र. मला स्वतःचा संसार नाही आणि जीव लावायला राधेशिवाय दुसरं कुणीच नाही. तसे पाहिले तर आमच्या वयात फारच फरक, म्हणजे निदान 7-8 वर्षाचा तरी. पण त्यामुळेच मला तो धाकट्या भावासारखा वाटतो. तो देखील मला थोरल्या भावाविषयीचा आदर आणि प्रेम दाखवीत असे. दुर्दैव असे की तो वेडा असल्याचे आणि तसला नको तो शब्दसुद्धा नको वेडा असल्याचे सर्टिफिकेट लिहिण्याचे अमंगळ काम मात्र त्याच्यावर एवढे प्रेम करणाऱ्या माणसाकडेच आले. एक विख्यात सायकियाट्रिस्ट म्हणून, त्याची केस पहिल्यापासून माहीत असलेला डॉक्टर म्हणून. दैव असे चमत्कारिक विनोद का करते? राधेला ते तसले सर्टिफिकेट देण्यापेक्षा मी डॉक्टर झालोच नसतो तर बरे, असे आज वाटते. मनावर दगड ठेवून असली कर्तव्ये करावी लागणारा हा पेशाच नतद्रष्ट. शिकत असताना पुष्कळ वाटायचे की डॉक्टर झालो म्हणजे आप्तेष्टांच्या उपयोगी पडू, पण राधे इतक्या जवळच्या माणसालाच हॉस्पिटलमध्ये पाठवण्याची पाळी डॉक्टर या नात्याने माझ्यावर येईल या नशिबाची तेव्हा काय कल्पना. वाईट याचेच वाटते की राधेला माझा आता काही उपयोग नाही. उपयोग होता तेव्हा मी त्याच्यासाठी खूप केले, पण त्याचा आजार आगीसारखा भडकत गेला आणि मी अपयशी ठरलो. आज तो माझ्या ट्रीटमेंटखाली आहे आणि तो सुधारावा म्हणून मी शक्य ते सारे करीत आहे. पण वेडासारखा आजार येतो हत्तीच्या पावलांनी, पण मुंगीच्या पावलांनी परत जाताही कधी उलटेल याचा नेम नसतो. आज तर त्याच्यात कणभरही सुधारणा नाही. पण पुढे मागे झालीच तरी तो साधासुधा वेडा नाही. प्राणघातक, खुनी प्रवृत्तीचा गुन्हेगार. म्हणजे पूर्ण बरा झाल्यानंतर देखील त्याला लोक वाळीत टाकणार. मला तरी राधेच्या नशिबात अंधारच दिसतो. समाधान मानायचे ते एवढेच की आज राधे माझ्या नजरेखाली आहे. राधेकृष्ण एक चांगला कलावंत होता. उत्तम शिल्पकार. जे स्कूलमध्ये असताना तो हेड स्टडीमध्ये फार नावाजला होता. समोरच्या मॉडेलचा मानेपर्यंतचा भाग पाहून जसेच्या तसे शिल्प करणे यात त्याचा हातखंडा होता. ते मुंडके पाहणाऱ्याला इतके जिवंत वाटायचे की जसा काही त्यातला स्नायूनुस्नायू शिल्पकाराला सापडला आहे. पण राधेचे वडील वारले आणि त्याला शिक्षण अर्धवटच सोडून द्यावे लागले.
त्याने मग फ्रीलान्सिंग सुरू केले आणि स्वतःचा एक छोटासा स्टुडिओ काढला. शिक्षण पुरे करता तर आज राधे एक ख्यातनाम शिल्पकार झाला असता. मी त्याला शिक्षणासाठी मदत करायला हवी होती, पण त्यावेळेस जम बसवण्यासाठी जिथे मलाच दुसऱ्याची मदत घ्यावी लागत होती, तिथे मी काय करू शकणार? त्यातून त्याचा स्टुडिओ चांगला चालेल याचीही मला खात्री वाटत होती. पण आपल्या देशात सगळ्या सच्च्या कलावंतांना येतो तोच अनुभव राधेकृष्णालाही आला. त्याच्या शिल्पकलेचे मुळीच चीज होईना. सुंदर सुंदर पुतळे नुसते पडून राहू लागले. त्यातून राधेकृष्णाला पदवी नव्हती, उचलून धरणारा भगत वर्ग नव्हता. फॅशनेबल वर्तुळात वावरून आपण कुणीतरी फार श्रेष्ठ आहोत असे दाखवण्याची व्यावहारिक कला अवगत नव्हती. मुळात आधी तो फारच भोळा होता. कोणी काही म्हटले की त्याला ते खरे वाटायचे. अविश्वास असा कुणावरच नाही. कलेच्या जगातही थोडीफार जाहिरात, थोड्या लटपटी, थोडी मखराशी करावी लागते, याचा त्याला पत्ताही नव्हता. अर्थातच त्याच्या पुतळ्यांना गिऱ्हाईक मिळेना. त्यातून मॉडर्न आर्टची लाट आली. निरर्थक, निराकार आकृत्यांमधून अर्थ शोधून काढून कलावंत स्वतःची पाठ थोपटून घेऊ लागले. मग राधाकृष्णाच्या लाईफ लाईक पुतळ्यांना विचारतो कोण? गरीब पडखाऊ स्वभावाच्या राधेकृष्णाने हार खाल्ली. त्याने स्टुडिओ बंद केला. नाहीतर काय करणार? पुतळ्यांसाठी साहित्य आणणे देखील अशक्य झाले होते. तो कुणाकडे तरी कारागिराच्या दुकानावर कामाला राहिला. दुकान होते पुतळे करण्याचेच, पण हे पुतळे कलात्मक नव्हते. हे डमीज होते. शिंप्यांना तयार कपड्याच्या दुकानांना, साड्यांच्या जाहिरातींना मोठ्या प्रमाणावर डमीज पुरवण्याचे काम त्या दुकानात चालायचे. राधेची सारी शिल्पकला त्या डमीजवर ओतली जायची. गिऱ्हाईक तारीफ करीत, पण मालक कसेबसे जेमतेम भागण्यापुरता पैसा देई. एके दिवशी राधेकृष्ण इथून निघाला. पण आता गिऱ्हाईके ओळखीची झाली होती. त्यांच्यापैकीच कुणी भांडवल दिले. राधेकृष्णाने स्वतःचे छोटेसे दुकान काढले. डमीजचेच. कलेला वाव नव्हता, पण निदान पैसा मजबूत मिळू लागला. त्यातून त्याला उरक चांगला. सारे काम एकटाच करायचा. पण बिचाऱ्याचे नशीबच खोटे. पैसा मिळवण्याचा मार्ग सापडला. बरे दिवस येऊ घातले आणि त्याच वेळी त्याच्या वेडाचा पाया घातला गेला. एके दिवशी तो गप्पा मारता मारता मध्येच मला म्हणाला, "डॉक्टर, मी कामात थोडा बदल करणार आहे." "बदल? कसला?" मी विचारले. "हे डमीज करतो ना, त्याऐवजी नुसती मुंडकी करणार आहे." "मुंडकी?" "हो." "असं टवकारून बघायला काय झालं? मुंडकी म्हणजे हेड्स. स्कूलमध्ये नाही का आम्ही हेड स्टडी करत असू, तसली मानेपर्यंतची." "अरे पण लोकांना नुसती मुंडकी कशी चालतील?" "न चालायला काय झालं? असे चिक्कार डिमांड आहे मुंडक्यांना." "अरे चिक्कार डिमांड आहे मुंडक्यांना." राधे हसून म्हणाला. "फॅशन डिझायनर्स, हेअरस्टाईलिस्ट, मेकअपमॅन, सिनेमावाले." राधेची ती यादी ऐकता ऐकता माझ्या डोळ्यांसमोर एक वेगळेच चित्र तरळू लागले. लोकांनी राधेकृष्णाकडून मुंडकी विकत घेतली आहेत. ती घरोघर भिंतीवर लटकावून ठेवलेली आहेत. प्राण्यांची तोंडे जशी वॉल डेकोरेशन म्हणून लावतात ना, तशी सुंदर स्त्रियांची मुंडकी, कुरूप पुरुषांची मुंडकी, वृद्ध जरठांची मुंडकी, छोट्या बाळांची गोजीरवाणी मुंडकी. नाहीतर पहिल्यापासून मला हेड स्टडीचा नाद होता. राधे बोलतच होता. सबंध बॉडी करायची म्हणजे साला वैताग असतो. त्यात नाना लफडी. प्रोपोर्शन, पोज, हे आणि ते. शिवाय एवढं करून त्यात वेगळेपणा नाही. वेगळेपणा येणार तो चेहऱ्यांनीच. मग नुसते चेहरेच बनवलेले काय वाईट? मला हे सगळे पटत नव्हते.
त्यात कुठेतरी कसला तरी चमत्कारिकपणा होता. पण तरीही मी ऐकत राहिलो, कारण मला एक प्रकारचे कुतूहलही वाटत होते. मुंडकी, नुसती मुंडकीच, राधे घडवणार बिनधडाची. नाहीतरी तो म्हणत होता ते बरोबरच होते. तसे पाहिले तर हातापायांत काय विशेष आहे? खरे सौंदर्य मस्तकातच. गंमत आहे नाही? राधे हसून म्हणाला, आता आपण दोघेही एकाच लाईनमध्ये येणार. म्हणजे? मला काही कळेना. अरे तू सायकॅट्रिस्ट म्हणजे डोक्याचा डॉक्टर आणि मी फक्त डोकी तयार करणारा शिल्पकार. म्हणजे दोघांचाही धंदा एकच. हेड स्टडी. काय हेड स्टडी? हेड स्टडी असे म्हणून राधे केवढ्याने हसत सुटला. डोक्यात बिघाड झालेल्या एखाद्या माणसासारखा. आणि खरेच तेव्हापासून नुसते मुंडकीच करू लागला. त्याची अटकळही बरोबर ठरली. नुसत्या मुंडक्यांना गिऱ्हाईक पुष्कळच होते. त्याच्या किमतीही गिऱ्हाईकाच्या गरजेप्रमाणे आणि त्यापेक्षाही त्याच्या खिशाप्रमाणे बदलत्या असत. एखादा गरीब मेकअपमन मिशा नाहीतर टोप लावून पाहायला एखादे डोके माफक किमतीत घेऊन जाईल, तर शिरच्छेदाच्या सीनसाठी प्रमुख नटाचे तंतोतंत मुंडके करण्यासाठी हजारोंनी पैसे मोजायला कोणी सिनेमावाला तयार होईल. राधे गिऱ्हाईक पाहून पैसे घेई. कधी कोणाला अडवून धरीत नसे की अडचणीत टाकीत नसे. शिवाय कामात कसलीच कसूर नाही. प्रत्येक चेहऱ्याच्या स्नायूत त्याची मेहनत दिसून यायची. पापण्यांना खोटे केस लाव, दातांसाठी प्लास्टिक वापर, अशा अनेक युक्त्यांनी ते मुंडके इतके जिवंत करायचा की ते नुकतेच देहापासून अलगद वेगळे केल्यासारखे वाटायचे. मी कधी वेळ मिळाल्यास त्याच्या दुकानावर जात असे. तिथेच मागच्या बाजूला तो काम करीत बसायचा. माणसाचे मुंडके तयार करताना त्याला इतका विलक्षण आनंद व्हायचा की त्याचा सगळा चेहरा उजळून निघायचा. भारल्यासारखा तो काम करीत राही. त्याला काम करताना पाहताना वेळ कसा निघून जाई कळतही नसे. त्याच्या आजूबाजूला पसरलेल्या मुंडक्यांकडे पाहता पाहता तर चक्रावून गेल्यासारखे होई. इतकी विलक्षण जिवंत मुंडकी एकत्र पडलेली पाहणे नाही म्हटले तरी थोडे भयावहच होते. माझ्यासारख्या कधीमधी ते दृश्य पाहणाऱ्या माणसाला गरगरल्यासारखे होई. तिथे राधेसारख्या दिवसरात्र तेच काम करणाऱ्या माणसावर त्याचा परिणाम झाला तर नवल नव्हते. त्याच्या वेडाची दुसरी अवस्था इथेच सुरू झाली. एके दिवशी अत्यंत अस्वस्थ मनस्थितीत तो माझ्याकडे आला आणि म्हणाला, डॉक्टर, स्वप्नावरून माणसाची मनस्थिती कळत असेलच नाही? मी म्हटले, अर्थात, पण अगदी प्रत्येकच वेळेला नाही काही. पुन्हा पुन्हा तीच स्वप्न पडायला लागली तर मनस्थिती कळते ना. मग मला भीती वाटायला लागली. अलीकडे एकच स्वप्न मला पुन्हा पुन्हा पडतं आणि स्वप्न देखील साधं नाही रे, भयंकर आहे. मी थोडीशी थट्टामस्करी करून राधेला शांत केले. मग हळूहळू त्याने मला आपले स्वप्न सांगितले. राधे म्हणाला त्याप्रमाणे स्वप्न भयंकरच होते. स्वप्नात राधेकृष्ण एका स्त्रीशी हसत हसत गप्पा गोष्टी करीत असायचा. अचानक तो जवळची काठी तिच्या मानेवर मारायचा. त्याबरोबर तिचे मुंडके धडा वेगळे व्हायचे. प्रत्येक स्वप्नात स्त्रिया वेगवेगळ्या असत. वातावरण निरनिराळे असे. कुठे पार्टी चालू असायची तर कधी दोघेच बागेत बसलेली असत. पण राधेने प्रहार करणे आणि मुंडके खाली पडणे मात्र सगळ्या स्वप्नांमध्ये हटकून घडायचेच. मी काळजीत पडलो. पण माझी काळजी वरकरणी दिसू न देता मी तो विषय थट्टेवारी नेला. राधेला म्हटले, अरे यात घाबरण्यासारखं काही नाही. रोज आजूबाजूला मुंडकी घेऊन बसतोस, मग ती स्वप्नात येणं स्वाभाविकच आहे. पण असलं काही होणार असेल तर हा धंदा दे सोडून.
मग स्वप्न झक्कत पळून जाईल. माझ्या सांत्वनाने राधे थोडा थरावला, पण त्याचे पुरते समाधान झाले नाही. तो विचार करीतच राहिला. माझ्याशी हसत हसत बोलणारी बाई म्हणजे माझ्यावर प्रेम करणारी बाई, आणि मी स्वतःच तिचं शिर. असं कसं? स्वतःच निर्माण केलेल्या प्रश्नांच्या भोवऱ्यात तो गुरफटून गेला. धंद्याचा जम इतका उत्तम बसला होता की तो बंद करणे राधेला शक्यच नव्हते. तेवढ्यात त्याचे लग्न ठरले. नाहीतरी त्याच्या आईचे आता वय झाले होते. बिचारीने राधेसाठी खूप कष्ट उपसले होते. आता सून यावी आणि मुलाचा संसार सुखात चाललेला बघावा, एवढीच माफक इच्छा तिच्या मनात होती. गिरिजा तशी काळीसावळी होती, पण तरी नाकीडोळी नीटच होती. बोलण्या वागण्यात गोडवा होता, जिव्हाळा होता. ती राधेचा संसार सुखाचा करील यात शंका नव्हती. पण अचानक एक भयंकर प्रकार घडला आणि लग्न लांबणीवर पडले. त्या दिवशी सकाळी मला घरी निरोप आला की असशील तसा राधेच्या घरी ये. मी नुकताच उठलो होतो आणि सकाळची कामे आटपीत होतो. निरोप मिळताच मी कपडे बदलले आणि लगोलग राधेच्या घरी हजर झालो. घराबाहेर पोलीस उभे होते. माणसांची ही गर्दी जमली होती. मला धक्काच बसला. गर्दीतल्या साधारण ओळखीच्या एका माणसाला बाजूला घेऊन मी प्रकार काय आहे ते विचारले. तो म्हणाला, राधाकृष्णाच्या आईचा खून झालाय. मी विचारले. तो म्हणाला, राधेकृष्णाच्या आईचा खून झालाय. खून? मी किंचाळलो. हो, मुंडकं ढळावेगळं केलंय. काय म्हणतोस? मला भोवती सगळे गरगर फिरत आहेसे वाटू लागले. कुणीतरी चोरीच्या उद्देशाने घरावर धाड घातली बहुतेक. म्हातारीने विरोध केला, काढली कापून. पण चोर म्हणावा तर. मी सगळे ऐकायला थांबलोच नाही. आत धाव घेतली. इन्स्पेक्टर इन्क्वायरीला तोंड देत राधेकृष्ण उभा होता. त्याचा त्यावेळचा चेहरा आठवतो आणि आज खात्री पटते की तीच त्याच्या आजाराची तिसरी अवस्था होती. त्याआधी 2च दिवस मी राधेला भेटलो होतो. तो राधे आणि हा राधे या जणू 2 साफ वेगळ्या स्वभावाच्या, वेगळ्या वयाच्या व्यक्ती होत्या. एका रात्रीत तो वयस्क वाटू लागला होता. विलक्षण ताण पडल्यासारखा त्याचा चेहरा ओढला होता. त्यावर दुःख तर होतेच, पण एकूण भान नसलेल्या माणसाचा होता. भान नसलेल्या माणसाचा होता. त्याला त्या परिस्थितीत पोलीस ऑफिसरशी बोलू देणे धोक्याचे होते. पोलिसांना संशय येईल असे काहीतरी तो बोलून जाण्याचा संभव होता. पण उघडपणे त्याला बाजूला काढणेही अशक्य होते. तरीही मी पुढे झालो आणि स्वतःची ओळख पोलीस ऑफिसरना करून दिली. ते माझ्याशी आदराने बोलू लागले. त्यांच्या बोलण्यावरून एवढेच कळले की राधेकृष्ण अजूनपर्यंत तरी वेड्यासारखे काही बोलून गेला नव्हता. उलट त्याच्या म्हणण्याप्रमाणे हा प्रकार घडला तेव्हा तो घरातच नव्हता. काल रात्री तो मित्राकडे गेला होता. परत येताना त्याची शेवटची गाडी चुकली होती आणि सारी रात्र त्याला स्टेशनवरच काढावी लागली होती. पहाटेच्या पहिल्या गाडीने तो आला तेव्हा दार उघडेच होते आणि मधल्या खोलीच्या उंबरठ्यात त्याच्या आईचे शीर पडले होते. खोलीत देह पडला होता. ते दृश्य पाहून राधे जो किंचाळत सुटला होता, तो लोक जमून त्यांनी त्याला गप्प करेपर्यंत. पोलिसांना हत्यार सापडले नव्हते. फिंगरप्रिंट्सही नव्हते. मला हायसे वाटले. राधे अजून तरी सुरक्षित होता. त्याची ॲलिबी थोडी कच्ची होती, पण कच्ची असल्यामुळेच निदान ती त्याच्या विरुद्ध जाणारी नव्हती. रात्रभर मित्राकडेच होतो असे तो सांगता.
तर ते पडताळून पाहणे पोलिसांना सहज शक्य होते. पोलिसांचे सगळे उपचार उरकले आणि मगच आम्हाला अग्निसंस्काराची परवानगी मिळाली. ते दृश्य मी जन्मात विसरणार नाही. दिवसा रात्री कधीही ते माझा पाठपुरावा करते. राधेच्या आईचे ते तुटलेले शीर अगदी राधेच्या दुकानातल्या मुंडक्यांसारखे. फक्त काही कमी, काही जास्त. कमी अर्थातच जिवंतपणाचा भास तजेला आणि अधिक तुटून लोंबणारे स्नायू आणि वाळलेल्या रक्ताचा जाड थर. मी राधेला फार काही बोललोच नाही. फक्त त्याला एवढेच सुचवले की त्याच्या जुन्या सबंध शरीराच्या डमीजपैकी काही त्याने आपल्या कामाच्या ठिकाणी आणून ठेवाव्या. पोलिसांच्या नजरेला केवळ मुंडकीच पडणे चांगले नव्हते. त्यांना काहीतरी संशय आला असता. त्या दिवसापासून राधे तंद्रीत असल्यासारखा वागू लागला. त्याचे बोलणे जवळजवळ बंदच झाले. कधीकधी मात्र मला किंवा गिरिजाला तो म्हणे, स्वप्नात माझ्याशी हसणारी स्त्री मला दिसायची, म्हणजे माझ्यावर प्रेम करणारी, माझी आई. आणि तो लहान मुलासारखा रडू लागायचा. आम्ही त्याचे सांत्वन करायचो. आम्ही त्याचे सांत्वन करण्याचा निष्फळ प्रयत्न करीत असू. गिरिजा म्हणायची, असं काय करता वेड्यासारखं? तुमच्यावर प्रेम करणाऱ्या आई गेल्या, पण मी आहे ना, मी आहे ना. हे तिचे शब्द जणू त्याला चमकवून जागे करीत. तिच्या चेहऱ्यावर नजर रोखून तो म्हणायचा, हो, तू आहेसच ना, तू आहेस. पण मनातून राधेला कसली तरी टोचणी लागल्यासारखे दिसत होते. त्याचे व्यवहार पूर्ववत चालू होते, पण मधूनच त्याचे भान जाई. आपण काय बोलत आहोत हेच तो विसरून जाई. मग धागा जुळवायला प्रयास पडत. चेहरा अपराधी होई. कसली तरी भीती वाटल्यासारखे शहारे अंगभर येत. एकदा तर तो मला स्पष्टच म्हणाला, डॉक्टर, मला काहीतरी होतंय रे. कसली तरी भीती वाटतेय. पण तेवढेच. कसली वाटते हे विचारले तर सांगेना. राधेच्या आजाराच्या चौथ्या अवस्थेची सुरुवात मला चांगली आठवते. एकदा तो अचानक माझ्या हॉस्पिटलवर आला. मी कामात होतो म्हणून त्याला वेटिंग रूममध्ये बसायला सांगितले, तर तो 4 वेळा माझ्या रूममध्ये डोकावून गेला. शेवटी त्याने बॉयकडे निरोप पाठवला, डॉक्टरना सांगा की माझं अर्जंट काम आहे. मग मीच त्याला भेटायला बाहेर गेलो. तो लगेच जागेवरून उठून माझ्याजवळ आला. मला म्हणाला, मला फार भीती वाटते रे डॉक्टर, मी काय करू? मी म्हटले, हे बघ राधे, उगाच भलत्या सलत्या भीतीला मनात थारा देऊ नकोस. हे बघ, आपलं डोकं असतं ना, डोकं शब्दाच्या उच्चाराबरोबर त्याच्या भुवया उंचावल्या. पण तिकडे लक्ष न देता मी म्हटले, आपलं डोकं फार नाजूक असतं. त्यावर शक्य तितका कमी ताण द्यावा. तेव्हा हे घाबरणं सोडून दे. तेच तुझा घात करील. नाहीतर तुला असं काहीतरी झालेलं नाही. नाहीतर तुला तसं काही एक झालेलं नाही. कुणी तुला कसलाही दोष देत नाहीये. आता झालं गेलं डोक्यातून काढून टाक बरं. मी इतके लांबलचक लेक्चर दिले, पण राधेला जसे काही ते ऐकूच येत नव्हते. त्याचे मन जे काही असंबद्ध बोलत होते त्याचाच अर्थ लावण्यात तो गुंग होता. एकदम त्याने आजूबाजूला पाहिले. कुणी ऐकत तर नाही ना याची खात्री करून घेतली आणि मग तो हलक्या, अगदी कुजबुजल्या आवाजात मला म्हणाला, हे बघ, विचारतो म्हणून रागवू नकोस, पण काल दुकानावर येताना तू एखादी कुऱ्हाड आणली होतीस का? एरवीच्या परिस्थितीत कुणी हा प्रश्न केला असता तर मी त्याला खुळ्यात काढून मोकळा झालो असतो. पण राधेच्या घरी कुऱ्हाड असल्याच्या बातमीनेच माझ्या अंगातून भयाची शिरशिरी गेली.
पुढे येणाऱ्या भीषण प्रसंगांची जाणीव मला तिथेच पहिल्यांदा झाली. पण ते राधेला जाणवू नये म्हणून मी सारे हसण्यावरी नेले. त्याच्या एवढं विचारायला तू इथं धावत आलास आणि म्हणे माझं अर्जंट काम. तुला कल्पना नाही डॉक्टर, तुला थट्टा वाटते, पण माझ्या लेखी ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. मला माहिती आहे तू नसणारच आणली कुऱ्हाड. भीतीने जवळजवळ थरथरत राधे बोलत राहिला. पण दुसऱ्या कुणाकडे बोलायची देखील चोरी आहे. तुला निदान विचारू तरी शकतो. पण तू किंवा दुसऱ्या कुणीच ती कुऱ्हाड तुम्ही कुणी कशाला आणाल. पण माझं काय होतं माझ्या लक्षातच राहत नाही. काही मधलं विसरूनच जातो आणि मग गोंधळ होतो. त्या दिवशी आई गेली त्या रात्री मी कधी परत आलो हे मला नीटसं. मी राधेच्या तोंडावर हात ठेवला. आजूबाजूला पाहिले. ऐकणारे कुणीच नव्हते. मी त्याला हलकेच पण ठामपणे सांगितले, हे बघ, त्या रात्रीविषयी कुठंच बोलायचं नाही. तुला काहीही झालेलं नाही. फक्त टेन्शन आलंय जरासं. त्या संध्याकाळी मी गाडी घेऊन राधेकृष्णाच्या दुकानावर गेलो. तो कसली कुऱ्हाड म्हणतो ते बघायला. मी त्याच्यावर संशय घेतो असे वाटू न देता ती त्याच्याकडून काढून घ्यायला हवी होती, शक्य तेवढ्या लवकर. त्यानेही फारशी खळखळ केली नाही. कुऱ्हाड दाखवायला तो उत्सुक होताच. पटकन उठला आणि कुऱ्हाड आणायला आत गेला. मी दुकानात इकडे तिकडे पाहत बसलो. राधे मोठा कलावंत होता यात शंकाच नाही. सगळी शिरे जिवंत वाटत होती. सगळी माझ्याकडे टवकारून पाहत होती. जशी काही मला विचारत होती, तू कोण आहेस? दडवालं शिर? तुझं धड काढून टाकलं पाहिजे एकदा, म्हणजे समजेल. मग तू आमच्यातलाच. नुसत्या कल्पनेनेही मला घाम फुटला आणि एकाएकी मी असा काही दचकलो. हातात कुऱ्हाड घेऊन राधे दारात उभा होता. राधे, मी म्हणालो. राधे, आणि एकदम एक चांगली कल्पना माझ्या डोक्यात आली. नुसती कुऱ्हाड नेऊन काय फायदा? त्यापेक्षा राधेलाच काही दिवस आपल्याजवळ ठेवले तर. शक्य तेवढ्या हळुवारपणे मी त्याला ही कल्पना सांगितली. म्हणजे तुलाही वाटतं की मी पेशंट आहे? राधे खिन्नपणे हसून म्हणाला. पेशंट म्हणून नाही रे, नुसत्या विश्रांतीसाठी. कसला विचार म्हणून करायचा नाही. काम तर मुळीच करायचं नाही. नुसता आराम करायचा, गप्पा मारायच्या, रेडिओ ऐकायचा. कबूल? आश्चर्य म्हणजे राधे कबूल झाला. एखाद्या लहान, असहाय, आज्ञाधारक मुलासारखा. मला एकदम त्याची दया आली. मी त्याला ओढून जवळ घेतले. अगदी गच्च छातीशी धरले. आजवर मी त्याच्यावर केलेले सारे प्रेम एकदम उफाळून आले. मी त्याच्या कानात सांगितले, डरो मत राधे. अरे, मी तुझ्या पाठीशी आहे ना. मग कुणी काही करणार नाही तुझं. हे बोलता बोलता अचानक माझे लक्ष एका वस्तूकडे गेले. मला आठवले की मी आलो तेव्हा राधे याच वस्तूशी खेळत बसला होता. ते त्यानेच बनवलेले गिरिजाचे चिनी मातीचे मस्तक होते. ठरल्याप्रमाणे राधे हॉस्पिटलमध्ये येऊन राहिला. अजून त्याला स्वप्ने पडत आणि भीतीची लाट अंगावर आल्यासारखे होई. परंतु एकंदरीत तो बराच सावरल्यासारखा वाटले की तो जर कायम माझ्याकडेच राहिला तर पुन्हा कधीच त्याच्या हातून काही वेडेवाकडे घडणार नाही. पण ते होणे नव्हते. 10-15 दिवसांतच राधे घरी परत गेला. तो गेला त्याच्या दुसऱ्या दिवशी पहाटेसच बातमी आली. गिरिजा बेपत्ता होती. रात्रभर तिची वाट पाहून तिचे वडील पहाटे शोधायला बाहेर पडले. प्रथम ते राधेकृष्णाकडेच गेले. त्याला यातले काहीच माहीत नव्हते. कळले तेव्हा तो नुसता खुळ्यासारखा रडायलाच लागला. मग ते माझ्याकडे आले.
आम्ही दोघे मिळून पोलीस स्टेशनवर गेलो. पोलीस स्टेशनवर आम्ही पोहोचलो न पोहोचलो तो तिथे एक चमत्कारिक बातमी आम्हाला ऐकायला मिळाली. एक तरुणी मोटार अपघातात सापडली होती. गिरिजेच्या बापाचे पायच गळाले. कसाबसा धीर करून आम्ही अपघाताच्या ठिकाणी गेलो. पंचनामा चालला होता. मोटारचा ड्रायव्हर तिथेच होता. त्याच्या म्हणण्याप्रमाणे तो पूर्ण निर्दोष होता. रात्रीची वेळ असल्यामुळे गाडी पूर्ण वेगात होती. ती तरुणी रस्त्यातच उभी होती. पण तिच्या आविर्भावावरून ती पलीकडे जाणार असे वाटत होते. ड्रायव्हरने हॉर्न वाजवला आणि तिच्या जाण्याच्या अंदाजाने गाडी पुढे नेली. पण अंदाज चुकला, कारण ती तरुणी जागची हललीच नाही. त्यामुळे तिला गाडीचा फार नाही पण थोडासा धक्का बसला. तेवढ्याशा धक्क्यानेही ती खाली कोसळून पडली. गाडी थांबवून ड्रायव्हर तिच्याजवळ गेला आणि त्याला आश्चर्याचा धक्का बसला. त्या मुलीचे शिर आणि धड वेगवेगळे झाले होते. कशावरून तो खरे बोलतो? मी पोलीस ऑफिसरला विचारले. प्रेत ओळखण्यासाठी आम्ही त्याच्याबरोबर जात होतो. ते कळेलच आता तुम्हाला. त्याने आम्हाला पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेला देह दाखवला. स्वतःच्या हाताने चादर दूर करीत तो म्हणाला, पहा, ओळखता येते का? चादर दूर करताच जे दिसले त्याने आमच्या अंगावर शहारे आले. कुऱ्हाडीने शरीरापासून वेगळे केलेले ते धड गिरिजेचेच होते. राधेला पाठीशी घालायला मला सवडच मिळाली नाही. गिरिजेच्या वडिलांनीच ते शिर तयार करणाऱ्या कारागिराचे नाव पोलिसांना सांगून टाकले. लगोलग त्यांनी राधेच्या दुकानावर धाड टाकली. सगळ्या फळ्यांवरची मुंडकी खाली अस्ताव्यस्त पडली होती. टकले लोक, हसणारे राक्षस, प्रेताची कवटी, भिवया नसलेला माणूस, डोळे फिरवणारे बाळ, दात पडलेला म्हातारा, सुळे लावलेला शेटजी, गुळगुळीत डोक्याची सुंदरी, जबडा हलवून दाखवणारा विदूषक, सगळ्यांची मुंडकी नुकत्याच होऊन गेलेल्या एखाद्या संहारात तुटून पडावी तशी उलटसुलट वेडीवाकडी पडली होती. आणि त्या संहाराच्या मध्ये बसला होता तो त्या साऱ्यांचा कर्ता, त्या मुंडक्यांच्या दृष्टीचा सहदेव. या क्षणी त्याला कसलेच भान नव्हते. तो आपल्याच नादात काहीतरी करीत बसला होता. मी त्याला हाक मारली, राधे. तो वळला आणि मग माझ्या ध्यानात आले की तो काय करीत होता. तो एक मुंडके स्टूलावर ठेवून त्याच्या केसांची वेणी घालीत होता. मी पोलीस ऑफिसरला थांबण्याची खूण केली. तो जागच्या जागीच उभा राहिला. न बोलता राधेने त्या वेणीवर सायलीच्या फुलांचा गजरा माळला. मी पुन्हा हाक मारली, राधे, आज कसलं चित्र करतोयस? त्याबरोबर राधेने स्टूल वळवले. गिरिजा, माझी गिरिजा. स्टूलवरच्या मुंडक्याकडे बोट दाखवून तो म्हणाला. शेजारचा ब्रश उचलून त्याने लाल रंगात बुडवला आणि तिच्या पांढुरक्या कपाळावर कुंकू लावीत तो पुन्हा तेच म्हणाला, गिरिजा, माझी गिरिजा. पोलीस ऑफिसर पुढे झाला आणि त्याने ते मुंडके उचलले. अजूनही त्यातून रक्त ठिपकत होते. पोलिसांनी ते ताब्यात घेताच राधे रडू लागला. मोठ्याने, मुग्धपणाने आक्रोश करू लागला. हळूहळू त्या आक्रोशाचे रूपांतर भीतीच्या आरोळ्यात झाले. त्यातला शब्दही कळत नव्हता. एखादे विलक्षण पण
एखादे विलक्षण भय पाठीमागे लागलेले मुके जनावर कळेल हमरेल तशा त्या किंकाळ्या होत्या. मग काही लपवण्यात अर्थ राहिला नव्हता. मला सारे काही पोलिसांना सांगून टाकावेच लागले. मी राधे कृष्णाच्या डोक्यात बिघाड झाल्याचे सर्टिफिकेट दिले. त्यामुळे निदान त्याची शिक्षा चुकली. लवकरच तो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाला आणि या घटनेचे मला विलक्षण दुःख झाले किती ते दुसऱ्याच्या लक्षात येणार नाही. कारण माझे राधे कृष्णावर किती आणि कसे प्रेम होते ते जग समजू शकणार नाही. लोकांना कळते ते आई आणि मुलगा यांच्यातले, नवरा बायकोमधले, भाऊ बहिणीचे प्रेम, पण दोन मित्रांमधले प्रेम, दोन पुरुषांमधले प्रेमच त्यांना समजू शकत नाही. एनिवे, राधेवर मी जीवापाड प्रेम केले, पण राधे एकटा कधी माझ्या वाट्यालाच फारसा आला नाही. प्रथम आई, मग गिरिजा. तेव्हा या दोघींचे जे झाले ते करण्यावाचून दुसरा काय उपाय होता? आणि मुंडकी तयार करताना राधेला पाहिले की माझ्या रक्ताला जशी काही उकळी फुटे. मला त्याचा हेवासुद्धा वाटायचा. मुंडकी हातात खेळवता येतात म्हणून. पण ही संधी दैवाने मलाही दिली. ही विकृती आहे. मला तरी कधीच तसे वाटले नाही. तसे वाटत राहिले तर त्याचा परिणाम राधेवर झाला तसा होतो. तो हॉस्पिटलमधला पेशंट आहे. मी डॉक्टर आहे. पण माझ्यात विकृती कशी असेल? दुकानाची डुप्लिकेट चावी माझ्याकडे विश्वासाने देऊन ठेवलेली आहे. एवढे देखील लक्षात न राहणारा भोळा राधे. सारे काही शिताफीने उरकून टाकणारा मी. आमची तुलना तरी कशी होईल? पण राधे वेडा असला तरी माझे त्याच्यावर प्रेम आहे. आज तो माझ्या हॉस्पिटलमध्ये आहे. माझा एकट्याचा आहे. गेल्या 4-2 दिवसात एक गोष्ट मला जाणवू लागली आहे. नर्स परेराची राधेविषयीची आपुलकी वाढू लागली आहे. प्राणघातक वेड्याचा बळी जाण्याची आता तिची पाळी आहे. कथा समाप्त.